घरपण जपताना स्वतःचं अस्तित्व न विसरणारी, साधेपणातच सौंदर्य शोधणारी हीच खरी मराठी स्त्री. तर बघा, प्रत्येक घरातल्या स्त्रियामुळेच घराला घरपण आहे. जर घरात स्त्रीच नसेल तर त्या घराला कुठल्याही प्रकारची कळा नसते. त्यामुळे स्त्रीमुळंच घराला घरपण येते. घरातली जी करते स्त्री जी असते तीच आपल्या घरातली खरंच साक्षात लक्ष्मी असते. त्यामुळे खरंच तिची होता होईल तेवढी कदर करा आणि तिचा आदर करा. खरंच तुम्हाला आयुष्यामध्ये काहीच कमी पडणार नाही. जर ती आनंदी असेल, घरातील मुलगी असो, सून असो, आई असो, बहीण असो, जर ती घरातील आनंदी असेल, तिच्या चेहऱ्यावर आनंद असेल ना, तर आनंद जो आहे ना तोच तुम्हाला खरंच तुमच्या यशापर्यंत पोहोचवू शकतो. तर हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामीनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. नवीन आणि छान अशी सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. तर आज आहे गुरुवार. छान अशी सकाळी सकाळी गुरुवारच्या दिवसाला सुरुवात झालेली आहे. इकडे देवाला नमस्कार करून घेतला, त्याचबरोबर चहा ठेवते. सकाळी सकाळी छान असं मस्त वातावरण असतं आणि गुरुवार म्हटलं की मस्त वाटतं मला खूप. गुरुवारचा दिवस आपल्या आवडीचा, स्वामी भक्तांच्या प्रत्येकाच्या आवडीचा दिवस असतो. गुरुवारी काही काय स्पेशल करण्याचं नेहमीच चाललेलं असतं. तर आज करायचं होतं उंबऱ्याला हळदीचं लेपन. म्हटलं कालच करणार होते पण काल करणं झालं नाही, म्हणून म्हटलं चला आज करूया. आज गुरुवार पण आहे, म्हटलं चला आज हळदीचं लेपन उंबऱ्याला करूया. त्याचबरोबर इकडे मस्त असा अद्रकवाला सकाळी सकाळी चहा ठेवला. आता थोडासा उन्हाचा ताण कमी झालेला आहे. आता गार थंड हवा पण सुटलेली आणि ऊन दिवसभर पडतं पण सकाळ संध्याकाळ छान गार असं वाटतं. आता एवढी काही गरमी जाणवत नाही आहे, गरमी पण जाणवत नाही. इकडे सकाळी मस्त असं स्वामींचं दर्शन घ्यायला आले. आज लवकर उठून सुद्धा आज थोडासा उशीर झाला सगळं करण्याच्या नादात, कारण झाडलोट करायला खूप पडतं ना. आज खूप वेळ गेला माझा सगळं झाडलोट सडा म्हणजे हे सगळं करण्याच्या नादात. तर त्यानंतर मग स्वामींचं दर्शन वगैरे घेतलं. इकडे पीठ वगैरे मळून ठेवलेलं आहे, बघू शकताय तुम्ही. अगोदर पीठ वगैरे मळून बरीचशी तयारी करून ठेवलेली असते, म्हणजे स्वयंपाक करायला पण बरं पडतं. चहा ठेवला होता गॅसवरती, मस्त असा अद्रकवाला सकाळी सकाळी चहा घेतला की बरं वाटतं. मग आता चहा वगैरे घेते, त्यानंतर सांगते माझा इतका पाय दुखायला चालू झाला आहे ना, पुन्हा मला मणक्याचा त्रास खूप वाढला आहे. कारण वाढला आहे कशामुळे, घरात आता कामाचा ताण खूप पडला आहे, त्यामुळे पुन्हा तो त्रास उद्भवला आहे माझा. तर काल ह्याने हे पाय टाच दुखते माझी म्हणून, म्हणजे सायटिकाचा प्रॉब्लेम आहे ना, ते मणक्याच्या गाद्या सरकल्यामुळं नसाचा प्रॉब्लेम असल्यामुळं. तर तो मध्ये थोडासा कमी आला होता, पण आता परत कामाचा ताण. डॉक्टरने सांगितलं होतं की अजिबातच वाकून काम करायचं नाही, पण आता वाकल्याशिवाय पर्यायच नाही. त्यामुळे हे सगळ्या कामामुळे माझा तो त्रास पुन्हा वाढला आहे. त्यामुळे हे आणलं आहे, बघू आता हे ह्याचा किती फरक पडतो आहे किती नाही. ह्याचा काय फरक पडणार आहे, गोळ्या औषधाचा पडना तर ह्याचा काय पडणार आहे एवढा. पण असो, जी काय म्हणतात ते थोडाफार जरी आराम मिळाला तरी बास झालं. घरातली कामं केल्याशिवाय तर भाग नाही, पण आता हे खूप दुखायला लागलं आहे पाय. अक्षरशः आहे ना, सकाळी उठल्यानंतर अर्धा तास तर मला असं उठून फास्ट चालता पण येत नाही. कुठलंही काम करायचं म्हटलं तर मग मला झाडूसुद्धा बसून मारावा लागतो, आणि घरापासून अंगणापर्यंत आणि बागेपर्यंत झाडू मारायचं म्हटलं तर कमीत कमी मला 40-45 मिनटं झाडू मारायला जातात. त्यामुळे आज तर खूपच उशीर झाला होता, कारण आज मला पायाने काहीच करायला जमत नव्हतं. आता मला करायची होती चुक्याची भाजी. तर चुक्याच्या भाजीचा गरगटा खूप छान होतो. तर काल आठवडी बाजार असल्यामुळे म्हटलं आज मस्त चुक्याची भाजी वगैरे हिरवीगार ताजी ताजी केली तरच चांगली लागते. आणि परत त्याला फ्रीजमध्ये 1-2 दिवस ठेवलं की ती अजिबात चांगली लागत नाही. इकडे भाजी शिजायला टाकली होती, तोपर्यंत म्हटलं वाटण करून घ्यावं. वाटणाला काय टाकलं, हिरवी मिरची, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं कच्चं जिरं टाकायचं. हिरव्या मिरचीचीच भाजी खूप छान लागते, म्हणजे हा गरगटा आहे ना हिरव्या मिरचीचा खूप चांगला लागतो. मी तर हिरव्या मिरचीचाच करते. काल ताजं सगळं भाजीपाला आणलेलं आहे ना, तर सगळा फ्रीजला लावून ठेवला. पण मिरचीची मी नेहमी देठी काढून ठेवत असते ना डब्यामध्ये, तर आज तशीच ठेवली होती, कारण काल आमच्याकडे आठवडी बाजार असतो. भाजीपाला सगळा आला आहे, म्हटलं भाजी ताजी ताजी करून घ्यावी. आणि इकडे भाजी पण लगेच शिजून मस्त अशी ही झाली होती. चुक्याची भाजी लगेच शिजते. तर इकडे त्याच्यामध्ये शेंगदाणे आणि डाळ टाकली होती. लगेच भाजी शिजली आणि त्याच्यात थोडंसं ज्वारीचं पीठ टाकून मस्त अशी गरगटून घेतली. गरगटा भाजी खूप छान लागते. कधीही त्याच्यात बेसन पीठ किंवा ज्वारीचं पीठ टाकायचं गरगटताना, एक जीव असं मस्त गरगटली जाते भाजी. आणि आता द्यायची आहे मस्त अशी त्याला तडका फोडणी. तर आता फोडणीसाठी मी 2-2.5 चमचे तेल टाकते. त्यानंतर पहिल्या स्टार्टिंगला कधीही फोडणीमध्ये मोहरीच टाकायची. मोहरी टाकल्यानंतर जिरं टाकायचं आणि त्यानंतर मग मस्त असं थोडंसं लसणाच्या खुडून हे टाकायच्या पाकळ्या टाकायच्या. खुडलेला लसूण टाकला ना की भाजीला खूप चव येते, गरगटी भाजीला. इकडे लसूण जिरं ही सगळं टाकून घेतलं
आणि मस्त असं आता जे मिरचीचं वाटण वाटलेलं होतं ना, तर ते पण टाकून घेते मिक्सरच्या भांड्यातलं वाटण. तर हे खरं तर आहे ना, खलबत्त्यात काढूनसुद्धा खूप चांगलं होतं मिरचीचं वाटण. पण काय होतं, आपल्याला सकाळी इतका वेळ नसतो, त्यामुळे आपण मिक्सरकडे पळतो, पटकन कामं होतात मिक्सरमुळे. खरं तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, आपल्याला खायला असं हे वाटतं, पण चवदार मात्र ते खलबत्त्यात काढलेलंच लागतं. इकडे बघू शकता, आता थोडीशी हळद टाकते आणि अशा पद्धतीनं जर भाजी केली ना, आणि माझं सगळ्या पारंपरिक भाज्या असतात, अगदी साध्या सिंपल असतात. कारण आमच्याकडं असं जास्त तसलं कोण खातच नाहीत. बाहेरचे प्रकार, मैद्याचे प्रकार जास्त असे खाल्ले जात नाहीत. आता समोर आमचा नेहमी बाहेर असतो ना, त्यालासुद्धा बाहेरचा सगळा कंटाळा येतो बाहेरचे प्रकार खाऊन. त्यामुळे घरी आले की त्याला साधं जेवण असावं वाटतं. त्यामुळे आमच्याकडं सगळं साधं साधंच बनतं, असं वेगळं काहीच बनत नाही आणि कोणाला आवडत पण नाही. कारण पोटं पण सगळ्याची नीट नाही आहेत, पोटच प्रत्येकाची खराब होतात. मला तर दुसरं काहीच चालत नाही. मी हॉटेलला जरी जेवायला गेले तरी मला ती भाजी खाऊन आले की 2 दिवस जुलाबच होतात. कारण मसाले भरपूर असतात, त्यामुळे आमच्या भाज्या सगळ्या साध्या सिंपलच असतात. कसं आहे बघा, किती जरी पैसा असला आणि किती जरी काही असलं तरी त्याचं काहीच म्हणजे हे होत नाही. जर आपण काय होतं, आपलं शरीर जपलं, पैसे आहेत म्हणून बाहेरच खायचं, मैद्याचंच खायचं, त्याने आपलं आयुष्य कमी होतं बघा. आता साधं सिंपल जर जेवण केलं तरच आपण जास्त काळ टिकू शकतो. बाहेरचं जर खात राहिलो आपण, बाहेरचे कुठले पण प्रकार, चायनीज असो, कुठलेही प्रकार असो, ते आपल्या शरीराला एवढे हानिकारक आहेत ना, की खरंच हल्ली त्याच्यामुळेच माणसांना कुठं काय कॅन्सर हो, कुठं काय हो, आणि त्याच्यामुळे आपलं आयुष्यसुद्धा कमी झालेलं आहे. घरातलं जेवढं खाता येईल ना, तेवढं घरातलंच खावं आणि साधं सिंपल जेवण करावं, भाकरी खावी जेवणामध्ये, मैद्याचे प्रकार पूर्णपणे टाळावे. इकडे समर्थ गेला होता पाणी आणायला. मला म्हणलं, मम्मी हंडा आणि माठ धुवून घे, गार पाणी आणतो. एक माठामध्ये ओततो आणि एक बॉटल भरून ठेवतो. स्वयंपाक करता करता ते एक काम वडे वाजतं. कारण मला आता हळदीचं लेपन पण करायचं होतं. तसं काही उशीर झालेला नाही, पण मी मुद्दामच हळदीचं लेपन करायचं आहे म्हणून थोडंसं पाठीमागं ठेवलं. आणि नुसती रांगोळी काढायची असते तर पटकन रांगोळी काढून झाली असते माझी. तुळशीला पाणी वगैरे घालून आली. पण म्हटलं आधी हळदीचं लेपन करायला कसं प्रॉपर छान वाटतं ना केलं तर, म्हणून म्हटलं आधी ह्याला हे सगळं करून द्यावं. आता फक्त चपात्या राहिलेल्या आहेत करायच्या. मस्त असं आवरलं. त्यानंतर थोडंसं फ्रेश पण झाले, कारण गरमीमुळे घाम पण खूप येतो. थोडंसं फ्रेश झाले आणि त्यानंतर मस्त असे बागेमध्ये आले. मोगरा आपला भरपूर असं फुललेला आहे, तुम्हाला जवळनं दाखवेन. पण मी मोगऱ्याला फुलं भरपूर लागलेत आजकाल. ह्या 2-3 दिवसामध्ये मोगऱ्याला भरपूर कळ्या फुलं लागलेले आहेत. आता बघू शकता, माठ आहे ना, मी असं घासणीनं घासून घेते. आतनं नाही घासत, फक्त बाहेरनं घासणीनं घासायचं. जे पांढरे थर आहेत ना, तर ते सगळे निघून जातात पाठीमागं. पण मी शेअर केलं होतं, ताराच्या घासणीने किंवा मिठाने माठ घासा, त्यामुळे पाणी थंड राहतं. आमच्या माठातलं पाणी भरपूर असं थंड राहतं, त्याच्यात मी मस्त असं मिठाने किंवा घासणीने घासत असते. माठ वगैरे धुवून घेतला. त्यानंतर तुम्हाला जवळनं दाखवते मी आता मोगऱ्याला आपल्या फुललेली फुलं. इतकी बाग मस्त अशी फुललेली आहे ना मोगऱ्याची, खूप छान वाटते बघा. इकडे बघू शकता, आणि ती इतका सुगंध येतो ना त्या मोगऱ्याचा, खूप छान येतो. आणि ह्याला फक्त आणि फक्त उन्हाळ्यात फुलं लागतात, आधीमध्ये ह्याला फक्त पानच असतात. आणि हा उन्हाळीच मोगरा आहे, फक्त ह्याला उन्हाळ्यामध्येच फुलं लागतात. पण मला हे मोगरा खूप आवडतो, केसात घालायला पण आणि वास पण घ्यायला आवडतो खूप. तर मी देवांना थोडीशी वेगळी काढली आणि त्यानंतर मला वास घेण्यासाठी आहे ना 4-5 फुलं मी बाजूला काढत असते. मला खूप आवडतो मोगरा. इकडे बघू शकता, मोगऱ्याची फुललेली फुलं पाहून इतका आनंद होतो ना. खरंच तर कोणाकोणाला मोगरा आवडते कमेंट करून सांगा बरं का. आणि नेहमी तुमच्या कमेंट येत असतात ना, मोठे व्हिडिओ टाका, म्हणूनच मी होता होईल तेवढं शेअर करत असते. जे मी घरामध्ये करते तेच तुम्हाला दाखवत पण असते, असं काही वेगळं करत नाही. त्यामुळे जे आपलं साधं सिंपल घरातलं रुटीन असतं ना, प्रयत्न करत असते की ती तुमच्यापर्यंत पोचवायचा. केसात घालायच्यात म्हणून ह्याचा वास येते, देवाची वेगळी ठेवलेली. खूप छान वाटतं, मस्त होणार. भरपूर आले आज फुलं.
फुलं वगैरे तोडून आणली आणि त्यानंतर मस्त असं ताट केलं हळदीचं लेपन करण्यासाठी. इकडे गंध वगैरे कालवला, हळद कालवून घेतली, फुलं आणलेली फुलं घेतली, त्याचबरोबर मस्त अशी धूप पण लावून घेतली. मस्त धूप लावली की छान वाटतं हळदीचं लेपन करत असताना. आणि आता चला आता हळदीचं लेपन पण करून घेते, मस्त अशी उंबऱ्याची पूजा करून घेते. तर कालच करायचं होतं पण काल करणं झालं नाही. आज थोडासा वेळ होता पण आज बघता बघता खरंच कामाला खूपच उशीर झाला घरातल्या. आणि हे सगळं हळदीचं लेपन हे करायचं म्हटलं की जरा जास्तच वेळ जातो. आणि हळदीचं लेपन अशा पद्धतीनं जर केलं ना तर इतकं छान लागतं ना हळदीचं लेपन. पहिले मी बोटानेच करायचे बरं का, पण जेव्हापासून ह्या ब्रशनं करायला लागले ना इतकं भारी वाटतं ना. खूप मस्त असं स्मूथ उंबऱ्यावरती कलर काम केल्यासारखं हळदीचं लेपन होतं. आणि मस्त तुम्हाला जवळनं पण दाखवते, बघू शकताय. आता कालच बघा मी तिथं काही व्हिडिओ शेअर केला नाही. मी काल आमच्या नवीन घराच्या ह्याच्यासाठी चौकट बघायला गेले होते. इतकी सुंदर चौकट बघितलेली आहे. त्याचा उंबरासुद्धा खूप छान आहे आणि चौकटीवरती डिझाईनसुद्धा खूप चांगला आहे. मस्त अशी आपल्याला पाहिजे तशी डिझाईन करून दिली त्यांनी. आणि वरती शुभ लाभ पण चौकटीवरती इतकं छान दिसत होतं आणि खूप छान मस्त अशी मोठी चौकट घेतलेली आहे. आणि दरवाजेसुद्धा खूपच चांगले घेणार आहे. सागवानी चौकट घेतलेली आहे मी. आता आपल्या नवीन घराला चौकट बसवायची आहे ना, तर त्याच्यासाठी तुमच्याशी लवकरच शेअर करेन मी नवीन घराला चौकट बसवलेला व्हिडिओ. थोडाफार तर व्हिडिओ काढेलच. आता बघू मला जाणं होतं आहे नाही होतं आहे. खूप इच्छा तर आहे सगळ्या गोष्टी आपल्याला हाताने करायची, पण बघू आता कसं होतं आहे कसं नाही. पण चौकट बसवायचा कार्यक्रम उद्या होईल शक्यतो. आता चांगला दिवस बघूनच किंवा गुरुवार शुक्रवार असं आम्ही कुठलंही घरातली कामं करतो ना तर गुरुवारी किंवा शुक्रवारी करतो. तर बघू आता आता गुरुवार तर गेला. आज चौकट आपली येईल म्हणजे तिथं कामावरती. काल बघून वगैरे आले. खूप चांगला व्हिडिओ शेअर केला नाही मी चौकटीचा, पण काल चौकट बघायला गेलो होतो. मस्त असे तिथं खूप छान छान चौकट्या बनवलेल्या होत्या. तर आता उद्या पण आपल्याला उद्या बसवतात का काय करतात काय माहिती, पण चौकट तर बसवायची आहे आता. इकडे मस्त असं उंबऱ्याला लेपन करून घेतलं. साईडने मस्त अशी 5 कुंकाची बोटं लावली, पुढं पण लावले. आणि आज काय उंबऱ्यावरती रांगोळी काढली नव्हती. हळदीचे लेपन ज्या दिवशी केलं ना उंबऱ्यावरती रांगोळी काढली की ते लगेच पांढरं पांढरं होऊन जातं. असा पिवळा धमूक उंबरा पाहायला मला खूप आवडतं. इकडे बघू शकताय साधी सिंपल उंबऱ्याची पूजा करून घेतली आणि एक एक फुल वाहिलं. तेवढंच केलं तर किती छान वाटतंय, बघू शकताय. तर तो उंबरा आणि तो मस्त अशी उंबऱ्याची पट्टी पण खूप मोठी आहे. मला पाहिजे होती तशीच मी करून घेतली. आपला हा उंबरा छोटाच आहे जरा, त्याच्यावरती काही रांगोळी पावलं वगैरे काढता येत नाही, पण ती उंबऱ्याची पट्टी भरपूर मोठी आहे. मी पाहिली कालच जाऊन, तर छान आहे. आता बसवताना तुम्हाला शेअर करेनच मी उंबरापट्टी आपली कशी आहे किंवा आपलं चौकट कशी आहे. आणि दरवाजे पण चांगलेच घ्यायचे. आता हे उलटं फिरलेलं ताट तुम्हाला सेल्फी कॅमेऱ्यामुळे दिसतं आहे बरं का, कारण सेल्फी कॅमेऱ्याने जर शूट केलं ना तर सगळं उलटं दिसतं. कमेंट यायच्या अगोदरच मी तुम्हाला सांगते की हे सेल्फी कॅमेऱ्याने शूट केलेलं आहे. ट्रायपॉड खराब झालेला आहे त्यामुळे ते सेल्फी स्टिकनेच मी करत असते. इथं आमच्या इथं आहे ना भरपूर अशी पक्षी ही ती आहेत ना, तर त्यामुळे काय होतं मस्त असं सकाळचं वातावरण असतं. इकडे शंखाची रांगोळी काढली. आजसुद्धा वारं खूप होतं, पण त्यातली त्यात काढली छान अशी मस्त रांगोळी काढून घेतली. आणि तुम्हाला काय आता रांगोळी पूर्ण काढलेली कशी काढली ती शेअर काही केलेली नाही, कारण खूपच वेळ होत होता त्यामुळे व्हिडिओ काढत बसले नाही. पटकन म्हटलं आवरून घ्यावं. उंबऱ्याला लेपन केलेलं किती छान दिसतंय, बघू शकताय तुम्ही. साऊथ इंडियन बायका उंबऱ्याला लेपन ज्या करतात ना ते किती छान वाटतं. त्यांचे व्हिडिओ बघा तुम्ही, किती मस्त वाटतात. तशाच पद्धतीने मी पण उंबऱ्याला लेपन करत असते. मस्त अशी एडीवाकडे रांगोळी काढून घेतली. पटकन म्हटलं आता खूपच उशीर व्हायला लागला, कारण अजून मला देवाची पूजा पण करायची. देवाची पूजा झाली म्हणजे एक आपलं घरामध्ये छान वाटतं. आता बघू शकता आले, त्यानंतर देवाची पूजा वगैरे करून घेतली. आणि जी मोगऱ्याची फुलं होती ना आपली तीच देवांना वाहिलेली आहेत. आज काही जास्वंदाची फुलं आणायला पण गेले नाही. पांढरे जास्वंद उमलले पण मी काही गेले नाही. नारळ बघू शकता आपले मस्त असे मोठे झालेले आहेत. ज्या ज्या जुन्यात आहेत त्यांना माहीत आहेत, नवीन ताईंना माहीत नाहीत. नारळ बघू शकता आपले किती मोठे झालेले आहेत. आणि मस्त अशी आज एका ताईची खूप छान पॉझिटिव्ह कमेंट आली होती. एका ताईने कमेंट केली की ताई तुमची देवपूजा पाहिल्यानंतर खूप भारी वाटतं, प्रसन्न वाटतं व्हिडिओ पाहिल्यानंतर. तर थँक्यू ताई, तुम्हाला माझी देवपूजा आणि माझे देव पाहिल्यानंतर एवढं छान वाटतं. पूजा वगैरे झाल्यानंतर राहिलेला स्वयंपाक करून घेतला. मस्त अशा चपात्या केल्या, पण आज उलटणंच सापडत नव्हतं. बऱ्याच वेळ शोधलं पण सापडलं नाही, म्हणून शेवटी तसंच ठेवलं. म्हटलं जाऊ दे, करून घ्याव्या चपात्या पटापटा, कारण उलटणं नसलं की हाताला खूपच चटके बसतात. तेल लावायला तर चमचा घेतला होता. आता तुम्ही म्हणाल चपात्याला तेल लावायला एवढं मोठं पातेलं घेतलं का ताई, तर कसं झालं होतं परवा तळण तळलं होतं ना, तर त्याचं तेल जे आहे ते मी असं त्याच भांड्यात ओतत नाही, असं कशात तरी काढून ठेवते आणि मग ते फक्त चपात्याला म्हणजे चपात्याला लावण्यासाठीच ठेवत असते.
चला तर मैत्रिणींनो, असा होता छानसा सुंदर व्हिडिओ आजचा. कसा वाटला कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हाईप पॉईंट द्यायला अजिबात विसरू नका. भेटूया आपण उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.